तर ग्रोथ पॉईंट मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी परिचय. तर आज आपण बघणार आहोत CBSE क्लास 10 मला रिअल नंबर हा चॅप्टर. त्याच्या मला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि तो कन्सेप्ट असा आहे, हा जो √3 आहे हा इरॅशनल नंबर आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं. √3 हा काय इरॅशनल नंबर. ओके, तर याला काय करू आपण, इनडायरेक्ट प्रूफ करू. म्हणजे आपण गृहीत धरू √3 हा इरॅशनल नंबर नाही. ओके, √3 हा इरॅशनल नंबर नाही. मग √3 हा इरॅशनल नंबर नाही. आता रिअल नंबर कशाने बनलेला असतो? रिअल नंबर मध्ये फक्त कोण असतात? एक रॅशनल नंबर असतात आणि एक इरॅशनल नंबर असतात. आणि रॅशनल आणि इरॅशनल नंबरचा मिळून काय बनतो? रिअल नंबर बनतो. आणि आपण काय गृहीत धरलं? आपण गृहीत धरलं √3 हा इरॅशनल नंबर नाही. म्हणजे √3 इरॅशनल नंबर नाही म्हणजे कोण वाचला मग? रॅशनल नंबर. म्हणजे √3 कोण असला पाहिजे? रॅशनल नंबर. मग आपण गृहीत धरलं √3 कोण हा रॅशनल नंबर आहे. कोण आहे? रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर. ओके, लेट म्हणा, सपोज म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. जर का हा रॅशनल नंबर असेल तर त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण? P/Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग मी काय केलं, √3 इज इक्वल टू P/Q आणि Q हा काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. ही रॅशनल नंबरची काय डेफिनेशन आहे. √3 हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर आपण P/Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आणि P/Q मध्ये आणखी एक गोष्ट अशी लक्षात घ्या, P आणि Q मध्ये कोणीही कॉमन फॅक्टर असता कामा नये. म्हणजे जर का आपण P चे फॅक्टर पडले आणि Q चे फॅक्टर पडले तर दोन्ही मध्ये कोणी कॉमन फॅक्टर असता कामा नाही. सर म्हणे एक्झाम्पल मध्ये द्या, समजलं नाही. सपोज P किती आपला 6 आहे आणि Q किती आपला 8 आहे. जर का याचे फॅक्टर पडले त्याचे फॅक्टर पडतात 2 इंटू किती पडतात? 3 आणि याचे पडले 2 इंटू 2 इंटू 2 असे फॅक्टर पडतात. दोन्ही मध्ये चेक करा कोण आहे कॉमन, कोण आहे कॉमन. असे 2 कॉमन असता कामा नाही. म्हणजे P आणि Q मध्ये कॉमन फॅक्टर असता कामा नाही. ओके, आता काय करा, हे दोन्हीचे स्क्वेअर करून टाका. कोणाकोणाचे? ह्या दोन्ही साईडचे स्क्वेअर करा. किंवा काय करा, हा जो डिवाइडचा क्यू आहे, डिवाइडचा इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला कशा जाईल? मल्टिप्लाय मध्ये जातो. कशामध्ये जातो? मल्टिप्लाय मध्ये. मग मी काय केला, हा √3 हा डिवाइड मध्ये जो क्यू होता तो मल्टिप्लाय मध्ये गेला, इज इक्वल टू काय केला? P केला. काय केला? P. आता काय करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. दोन्ही साईडचा काय केला? स्क्वेअर केला. मग हा झाला √3 Q ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू P ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा रूट आणि हा स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. इथं आला 3. हा Q चा स्क्वेअर इज इक्वल टू P चा स्क्वेअर. 3 कशामध्ये? मल्टिप्लाय मध्ये. इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला कशामध्ये जातो? डिवाइड मध्ये जातो. मग हा आला Q चा स्क्वेअर इज इक्वल टू P चा स्क्वेअर डिवाइड मध्ये 3 आहे. ओके, आता एक आपल्याकडे एक थेरम आहे. काय थेरम आहे? जर का एखादा प्राईम नंबर असेल, काय नंबर असेल? प्राईम नंबर असेल आणि तो नंबर जर एखाद्या संख्येच्या स्क्वेअरला डिवाइड करत असेल, ओके, कशाला डिवाइड करत असेल? स्क्वेअरला डिवाइड करत असेल, तर तो प्राईम नंबर त्या संख्येला पण काय करतो? डिवाइड करतो. म्हणे सर समजलं नाही, समजून सांगा. ओके, तर बघा, सपोज 3 प्राईम नंबर आहे आणि आपण हा 6 एक नंबर आहे आणि 6 चा स्क्वेअर 36 आहे. याचा स्क्वेअर किती आला? 36. जर का हा 336 ला डिवाइड करत असेल तर 3 हा 6 ला पण काय करेल? डिवाइड करेल. ओके, मग त्या थेरम नुसार 3 कशाला डिवाइड करतो? P च्या स्क्वेअरला डिवाइड करतो. P च्या स्क्वेअरला डिवाइड करतो म्हणजे 3 ने कशाला डिवाइड केलं पाहिजे? P ला पण डिवाइड केलं पाहिजे. 3 ने कशाला डिवाइड करायला पाहिजे? P ला पण डिवाइड करेल. अर्थ काय होतो? P चा एक फॅक्टर कोण असला पाहिजे? 3 असले. बाकी कोणी बी असू दे, पण एक फॅक्टर कोण असला पाहिजे? 3 असला पाहिजे. ओके, मग मी काय केलं? P इज इक्वल टू 3C लिहिलं. सर म्हणे C काय? हा एक फॅक्टर 3 आहे, बाकी आपल्याला काय माहित नाही. ओके, किती बी नंबर असू शकतात. जसं की मी काय केलं तर 6 ला केलं तर 2 इंटू 3 हे 3 आहे. दुसरा कोणता बी असू शकतो? 4 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये कोण कॉमन फॅक्टर निघाला? 3 निघाला. आता आपल्याला Q चेक करायचं. काय करायचं? Q. मग आपण काय करू, ही जी P ची किंमत मिळाली, P ची किंमत नाही ती याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. मग हा काय झाला? हा झाला 3Q चा स्क्वेअर. P च्या ठिकाणी कोण ठेवायचा? 3C ठेवून द्या. मग हा झाला 3C चा स्क्वेअर. हा झाला 3Q चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती होतो? 9. हा झाला C चा स्क्वेअर. हा मल्टिप्लाय कशामध्ये जाईल? डिवाइड मध्ये. 3Q चा स्क्वेअर इज इक्वल टू C चा स्क्वेअर. डिवाइड मध्ये कोण आला नाही? 3 1 3 3 3 9. हा किती आला? मग हा आला
हा आला क्यूचा स्क्वेअर डिवाइड मध्ये 3 इज इक्वल टू सी चा स्क्वेअर. परत हा सॉरी क्यू स्क्वेअर आहे, क्यू नाही हा कोण आहे स्क्वेअर. परत हा 3 कशाला डिवाइड करतो क्यूच्या स्क्वेअरला. त्या थेरम नुसार जर का 3 क्यूच्या स्क्वेअरला डिवाइड करतो म्हणजे 3 कशाला डिवाइड करायला पाहिजे क्यूला, म्हणजे हा 3 क्यूला पण डिवाइड करतो. याचा अर्थ क्यू मध्ये पण एक 3 चा काय असला पाहिजे फॅक्टर. पी मध्ये पण एक फॅक्टर कॉमन आहे सेम आहे कोणता 3. क्यू मध्ये पण फॅक्टर सेम आहे कोणता 3. पी मध्ये पण फॅक्टर 3 आहे, क्यू मध्ये पण फॅक्टर 3 आहे. आणि आपण सुरुवातीला घेताना काय गृहीत धरलं पी आणि क्यू या दोन्ही मध्ये काय कॉमन फॅक्टर नाही. म्हणजे काय निर्माण झालं म्हणजे झालं कॉन्ट्राडिक्शन निर्माण. आपण जे गृहीत धरलं त्याच्या विरुद्ध झालं. आणि आपण काय गृहीत धरलं होतं पी √3 हा काय इरॅशनल नंबर आहे, सॉरी √3 काय रॅशनल नंबर आहे. आता √3 रॅशनल नंबर आहे आणि पी आणि क्यू काय याच्यात कोणी कॉमन फॅक्टर नाही. पण जेव्हा आपण प्रोसीड करीत खाली गेलो तर पी आणि क्यू मध्ये एक एक काय आला कॉमन फॅक्टर आला. याचा अर्थ हा पी हा जो √3 आहे हा पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकत नाही. जर का √3 हा पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही तर असा कोणता नंबर असतो, असा इरॅशनल नंबर असतो. त्याच्यामुळे √3 हा काय इरॅशनल नंबर. जर का व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.